समाजानं पैसा द्यावा, मुनींनी हातात शस्त्र घ्यायची गरज नाही. नाही, आम्ही शस्त्र घेऊ म्हणजे मी आदेश आहे ना, मी जैन मुनी आहेत. पण मला जर कोणी मारायला येत असेल, माझ्या आमचं मंदिर तोडलं होते, पुरे नष्ट झालं आहे ते. काल आमचे साध्वी जी रस्त्यात चालतात त्यांच्यावर तुम्ही वार करता. तो अहिंसा धर्म, आमचा अहिंसा परमो धर्म, अहिंसा धर्म तथैव च. यदि धर्म को बचाने के लिए यदि शस्त्र उठाना पड़े तो हर व्यक्ति को वो कर्तव्य के शस्त्र उठाना चाहिए. या मुद्द्याबरोबरच दुसरं एक तुमचं त्यावेळचं वक्तव्य होतं की आम्ही राजकीय पक्ष काढू आणि इलेक्शन लढू. तर ते त्यावेळेला बोलायच्या ओघात तुम्ही बोलला होतात का तुम्हाला असं वाटतं की हे जे सगळे प्रश्न आहेत तुम्ही सांगतात ते जैन धर्मियांचे, त्याच्यासाठी राजकीय पक्ष बनायला हवं, इलेक्शन्स लढायला हव्यात आणि सत्ता मिळवायला हवी? बघा, मी जीवदया प्रेमी आहे, जैन धर्माचा जीवदया. मी म्हटलं, एका कोंबडीमुळे एका मुनीने आवाहन केलं की यांना तुम्ही वोट देऊ नका. पण मी त्या मुनींना आव्हान आहे की मी आता लाखो हजारो कबूतर मिळले, तू का बरं चूप आहे? म्हणजे तू इलेक्शनसाठी करत आहे का, मतलब जितासाठी करत आहे का? माझं असं म्हणणं आहे की आपण जो समोरचं जे माझं जो पाऊल आहे, मला देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायला मला टाईम मागून राहिला, 15 दिवसाचं अल्टिमेट दिलं. मी कोर्टाचा अनादर केला नाही. मी पहिले म्हटलं माझं नाही झालं ते अनशन करा. मी 11 तारखेला अनशन केलं, 7 तारखेला येणार मी आलो नाही, कारण की मी 11 तारखेलाच गेलो. काही लोकांना मला टोकलं, रोखलं. मला असं वाटलं की तिथं जावं आणि हा महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं, कारण की ह्या धर्माचा आड घेऊन हा मारवाडी आणि मारवाडीचा विवाद करायचा आहे. मी मनात म्हटलं, मी राजसाहेबांचा समर्थक आहे पहिल्यापासून, त्यांची भाषणावरून बोललो. मी राजसाहेबांना म्हटलं, साहेब तुम्हाला जर महाराष्ट्राची तुम्हाला हित असेल तो मराठीचा विवाद तुम्ही संपवू शकता, तुम्ही का बरं संपवू शकत नाही?